काल निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय आणि आता प्रश्न आहे तो सत्ता कुणाची। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। राजधानी दिल्लीमध्ये आज संध्याकाळी भाजपची महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती। एक्झिट पोलनंतर भाजप आता ऍक्शन मोडवर। जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क करणार। विजय बंडखोरांवरची कारवाई मागे घेणार असल्याची देखील सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। संजय राऊतांची माहिती। निवडणूक निकालासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल। राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील। 23 तारखेला संध्याकाळीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार। संजय राऊतांचा विश्वास। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू। एक्झिट पोलनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये 100% महायुतीचंच सरकार येणार। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त। आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल। आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे। सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडूंचा दावा। एक्झिट पोल काहीही असू द्या, जनतेनं उठाव केला। राज्यामध्ये महाविकास आघाडीचाच विजय निश्चित। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून विश्वास व्यक्त।